रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज फायनली मम्मीचे लाडू बनलेत. मिक्सरचं भांडं रिपेअर करून आणलं. तर गाईज, हा माझा काम बडवा. ट्रायपॉड घ्यायचा कंटाळा आला, याच्यावर डबा ठेवला. डब्यावर इथं मोबाईल लावून म्हटलं मोबाईल सेट करायला गेलं, डबाच खाली करून दिला. इकडं आमचे शेंगोळे चालले. नको आता इकडे नको, थांब भरू दे मला. चल इकडे इकडे. तर गाईज, आज माझा घसा बसलाय. मी जास्त बोलणार नाही, माझ्या सासूला बोलायला. मम्मी तुमचे किस्से सांगा. इकडे बसले तू. म्हणजे तुमचं लग्न बिग्न कोणत्या काळी झालं, कसं तेव्हा माहोल कसा होता, मोबाईल नव्हते, मग कसं दिवस कसे काढायचे तुम्ही. अँड्रॉइड नव्हते ना तेव्हा तुमच्या जमान्यात, साधे नव्हते. मग तेव्हा तसे तुमचा दिवस कसा जायचा, टाइमपास कसा करायचा तुम्ही, काय करायच्या, कसे दिवस होते बघ ते, असं तसं काही सांगा आम्हाला, ऐकायला आवडेल. तुला वेगळं तिथे खेळायला सांगा. हे खोलून दाखवतो. सांगा सांगा, तुमचे प्रेक्षक भरपूर आहेत. लग्नापासून सुरू करा. लग्न करून आल्या करमायचं का असं. वनीला म्हणजे तुम्ही एवढं नाशिक मध्ये राहिलेले आहे, तुम्हाला डायरेक्ट वनीला पाठवलं. तुम्हाला असं मनात वाटलं नाही का यार नाशिक सोडून वनीत कुठं जाऊ मी, असं तसं काही असं बोला ना. टमाटर मग काय बोलू बाई, तेव्हा आई बाप करून द्यायचे तिथं. टेलिफोन होते ते रिंगवाले. तेव्हा 6-6 महिने आई वडिलांना तोंड नाही पाहायचं नाही, फोन नाही करायचा नाही. कवळेवाणी वाटपायची नाही. कोणीतरी येईल बा, ह्या रविवारी येईल, पुढच्या रविवारी येईल. पप्पांना रविवारी सुट्टी राहायची ना. तेव्हाचे दिवसच वेगळे होते, पण छान होते तेव्हाचे दिवस. आता मोबाईल मध्ये टीव्ही होता का, काय पाहिजे टीव्हीवर, काय पाहिजे का तुम्हाला. महाभारत, रामायण महाभारत पाहिजे. तू कुठं शेंगोळे काढून राहिला. मी काय त्याने वचकले होते. मग टीव्ही पाहिला तुम्हाला आजादी होती का. टीव्ही पाहिजे. नाना बाबा ते राहायचे कशाला. हे पप्पा काय करताय बघ, जा पप्पावरती बघ, जा पप्पाला बोलू ना, छाप्याला जा पप्पाला बोलू ना. नंतर बाबांनी त्यांनी टीव्ही घेतला इकडे. कामातच वेळ जायचा. हा मग काय दिवस तुमचे काय काम जायचे असं. असं धुणं भांडे आजी करायचे सगळं स्वयंपाक. तेव्हा माझ्याकडे झाडू खर्ची बंगला जेव्हा बंगला बी नव्हता तेव्हा. हा मग तेव्हाच सांगते मी. पाहुणे रावळे चालू राहायचे, सगळे एकत्र राहायचे का. कोण कोण आपलीच फॅमिली. तरी किती जणांची फॅमिली होती आपली. ते 3 आजी बाबा 2 मी बस. पोरांचे किस्से सांगा, शिवचे ताईचे. पोरांचे काय म्हणजे काय असतील ना, मार खायचे खूप मार. असे काही असतात ना आगाऊ किस्से असतात. जसं आमच्या लहानपणाचे कृष्ण आहे ना, गच्चीवरून खाली आला होता, माझ्या अंगावर मटणाची भाजी सांडली ती. अजून असं भाजी करून कधी. हा मग तसे असे किस्से नाही राहत का लहानपणी आगाऊपणा करतात का तसे. खूप आजारी राहायचा. आजारी राहायचे. आजी नाशिकला माझे तितके हाल. हा आजी नाशिकला कशाला. त्यांची ननंदबाई वारले होते ना, माझे 13 दिवस तिकडे होते.
आणि ते आजार येते का? शुभो जुलाब हे उलट्या डायरिया व्हायचं त्याला. हां हां. इथं दाखवलं होतं पण काही मग डॉक्टर म्हणे तुम्ही त्याला ॲडमिटच करा. ॲडमिट केलं होतं. मग घरी कोण होतं पाहिलं? घरी काय 2-3 दिवस मग दावा झाल्यानंतर मग आले आजी. पण मग परत 13 वेळेला गेले होते. पप्पांचं त्यांचं कोणी पाहिलं? बाबांचं पप्पांचं? आजी आले होते ना दावा झाले का 2 दिवस घेतले त्यांनी ॲडजस्ट करून. किस्से पण त्यांनी दिलं होतं 2 दिवस असं तेव्हाचे दिवस वेगळे होते पण मजा यायची बाई तेव्हाची. साठवलं का असं वाटतं हा तेच दिवस चांगले होते. पोरं लहान लहान असं. मी नवीन लग्न करून आली ती ना आणि आम्हाला पार्किंगमध्ये बसून ठेवलं होतं. आठवतं का तुम्ही वेलकमचं तयारी करत होते आणि मला असं झालं होतं यार किती वेळ बसून ठेवलेलं आहे त्या टाइमपास चालू नवी नवरी काही किंमत आहे की नाही. किती वेळ बसलो होतो ना आम्ही पार्किंगमध्ये. नंतर मग वेलकम वगैरे झालं मग जरा भारी वाटलं अरे आपल्यासाठी तयारी चालू होती. असं काही किस्सा नसतो का आपलं नवीन नवीन लग्न झालं तसे? काय मग आमच्या वेळेस काय नव्हतं माप उखाणा घेतानाच वगैरे आठवत नाही बुवा तसे काही किस्से असतात. पण माझं झालं होतं ना देवाऱ्याजवळ उखाणा घ्यायला लावला तसं काही प्रिपरेशन नव्हतं. मला वाटलं गृहप्रवेशच्या वेळेस घ्यायला लावतील तो पाठ केलेला होता. तेव्हा विचारलं नाही नंतर विचारलं मग कुठं खोळंबली ना मी. मोबाईल पाहत होती सगळ्यांसमोर. तुमच्याकडे कलोरी कोण आली होती तुमच्या लग्नाच्या वेळेस? माझ्या लग्नाच्या वेळेस होती शैला होती. हां माझी मावशी होती. माझी मावशीच होती ना दीदी कोकीन मावशी ते. त्यांना असं तुमच्याकडे सुरुवातीला लय एवढ्या पोळ्या करायच्या का यांच्याकडे. मी आता मोठ्या करायला लागले ते पण माझ्यामुळे. मी यांच्याकडे एकदम छोटे छोटे पोळ्या. तुम्ही पाहुणे 4-4 खाणे तर 5-5 खा छोटे. आणि सुरुवातीला मी नवीन नवरी आणि यांच्याकडे असे छोट्या छोट्या पोळ्या. आणि मला असं म्हणजे लाजून जायची मी सारख्या काय मागायचं एक खाल्ली 2 खाल्ली तिसऱ्यांचा थंड मागायला लाज वाटते ना नवीन नवरीला. एवढी लाज वाटायची आधीच भुकी राहायची मी. आणि सुरुवातीला नवीन लग्न झालं आंब्याचा सीझन चालू होता. काल मोबाईल पडेल सर. मला इतके आंबे आवडायचे इतके आंबे असं वाटायचं लय पोटभर खायला तिथे लागून जायची. आंबेच नाही खाल्ले. नंतर 2-3 वर्षाला नाही नंतर त्रिशाच्या वेळेस प्रेग्नेंट होती ना मग तेव्हा काही जास्त खाता आले नाही. नंतर मग कानाच्या वेळेस तेव्हा बी काही खाता आले नाही. नाही उघडत अजून कुठं फिरायला गेलो होते तुम्ही? कुठेच नाही बाई काय फिरणं. तुमचे फोटो पाहिलेत मी एवढं टाईम तुळजापूरला गेले ते बी किती पोरं झाल्यावर मोठे. मला शुभ काय बोलले ते माहिती का लग्न आधी मालदीव्स घेऊन जाईल म्हणे. दवाखान्यातच मालदीव्स दाखवलं शुभने मला. जेजूर तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर असं हनीमून गेले का? पंढरपूर ते झाले. याला बोलते इंटरेस्ट राहतो फोन लावलेला असला की असं येतो मध्ये पण हात नको मारू डायरेक्ट. लांबून आमच्या कानाच्या पण गप्पा आहे का गाईज? तुला बोलता आलं असतं तुला बोलायला लावलं असतं अजून. मावशी द्यायच्या का तुमच्याकडे मुक्कामी? दशा दिदी कोकणाच्या दशा जास्त नाही पण एक जास्त एखाद दिवस 2 दिवस. लग्न आधी का लग्नानंतर? लग्नाच्या आधी गप आहे लग्न झालं. एकदा कल्पना मावशी ताईचा बड्डे होता. कल्पना मावशी तिची मैत्रीण आली होती मग मी त्यांच्या गेली होती निघून. बड्डे झाले पोरांचे बड्डे जोरात करायचे ना पण तुम्ही
घरातल्या घरात डेकोरेशन करायचं केक फोटो आणायचं. पाहिले मी, चांगले करायचे तुम्ही. यांच्याकडे पूर्वीले कार्यक्रम चांगले व्हायचे, म्हणजे कोणाचा 75वा वाढदिवस असो, पोरांचे बाबाचे वाढदिवस नसावंच काही. असो, यांचं लग्न असो 25व, एकदम जोरात कार्यक्रम हे केलेत. मी आली लग्नाची तशी अवस्था उत्सुक पडलेली यांची. नाही लग्नाची अवस्था आईने भरपूर केली बाई. आता मीच उत्सुकता दाखवते. माझा पण लग्नानंतरचा पहिला बर्थडे शुभूने चांगला केला होता. डेकोरेशन जोरात होतं, पण फालतू खर्च राहतो. मला काहीच माहिती नव्हतं. कसलं? म्हटलं ताईचं नाही का आमच्या लग्नात काय तुम्हाला सरप्राईज होतं ना. आणि आधीच्या दिवशी ताई आली म्हटलं, का बरं आली का तुम्हाला काय तुमची अॅनिव्हर्सरी नव्हती माहिती का? दुसऱ्या दिवशी. अनिव्हर्सरी माहिती हाय, कान्या. आवाज. हेडफोन नको ना. अरे 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 लागून जाईल आम्हाला येडा. त्याला हसतोय तर जास्त जोर येऊ राहिला. लागेल ना आम्हाला. मला वाटतं काय ते पप्पा बोलत आहे, पप्पा आईस्क्रीम आणली, पप्पाने आईस्क्रीम आणली. जा वरती बोलवलं बाई. शुभू ओ याला बोलवा. ते पेत्रिशू आली बघ खिडकीतून. बघ बघ पाहिजे खिडकीतून त्रिशा आली का? होय आमचे शेंगोळे तर? चांगले त्रास राहतो आमच्या कानाचा मध्ये मध्ये. काही वस्तू ते बघ, तुम्हाला लागला मागे लागलाय. ते पण बाबा आले. नाही बाबा आली का? पाहिजे बाबा आले ना. ओरडायला नको नव्हतं. नॉर्मल बोलू शकते मी, आज ओरडू नाही शकत. मला मारतो. येते पत्रिशू आली बघ. जा. त्रिशा आली बाय. आवाज जा पटकन दरवाजा उघडू आमच्या बाई. मामाच्या गावाला एक बाबा होते बरं का. मला आता त्यांचं दुःख समजतंय. म्हणजे आम्ही इतके घाबरायचो त्यांना, बिचाऱ्यांना घाबरण्यासाठी बिचारे प्रेमाने बोलवायचे. त्यांचं इथलं ऑपरेशन झालेलं होतं. बॅकीत खड्डा दिसायचा मध्ये, आणि त्यांचा आवाज ना असाच निघायचा. आवाज निघायचा नाही, बोलायला बघायचे बिचारे. ते जवळ बोलवायचे, आम्ही घाबरून पडायचो. किती वाईट वाटत असं असेल त्यांना. बिचारे असे जीव काढून काढून बोलायचे बरं का. आवाज निघायचा नाही ना. पहिले का बाहेर धरली आपली. थांब तू थांब. आले ना त्रिशू, ते आले ना. बोलव त्यांना. जा. तिथून पाय आली का पाय? नाही हे बाई पप्पा पप्पा आले, पप्पा 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 आले बघ. उघड रे त्रिशा असेल पाय. अजून काय? आता शांतता आहे. तुम्हाला यायचा का स्वयंपाक लग्न केल्याला? मग बाई सगळं मग माझी होती आजी काय माझ्या राशीची बरं. तिचं काही नाही. मग तेव्हापासून चालू आहे तिचं. मी तुम्ही तुला किती? आजी 18 नव्हती वर्षाचे असं. होते ना? 18 वर्षाचे. 8 वर्षाची ते नव्हते ताई झाली 8 वर्षाची. हा. लाकडाचा जिना होता. त्या जिन्यावरून एक कमरेवर हंडा आणि हातात कळशी पाणी न्यायची वर. हा. तिथल्या बाया सगळ्यांना वर करायच्या. मग तेव्हापासून स्वयंपाक आहे. खूप लहान होती. आजीला सणायला होतं. 1 वर्षात आजी लक्ष्मी दिवशी ॲडमिट होती. हा. बाबांना वाटलं आता पोरी काय करते. बाबा ॲडमिट करून घरी असतं. माझा सगळं स्वयंपाक वरण भात. पण तेव्हा पूर्णाच्या पोळ्या नव्हत्या येत ना. लहान होती मी तेव्हा. हा. ते अजून आम्हाला यायची नाही. मेथीची भाजी भात शिरा सगळं करून ठेवलं. पप्पाला वाटलं आता पप्पाला आम्ही केलं ना- स्वयंपाक. रूमला गेलो. आम्हाला काही बनवता यायचं नाही. आम्ही आमच्या जिम्मेदारीवर म्हणजे आम्ही बनवू सगळं किराणा करून दिला. पहिल्या दिवशी पोळ्या केल्या. एवढ्या कडक झाल्या.
आणि मग काय ते काही बरोबर झाले नाही असं ते एवढा सिलेंडर गॅस नसतो ना त्याच्यावर स्वयंपाक करायचो. भाजी बी सगळी करपून गेली, त्याच्यावर काही कढया व्यवस्थित नव्हत्या आमच्याकडे. शेवटी कोरा चहा पिला, पाव खाऊन घेतले. नंतर मग हळूहळू सगळं जमायला लागलं होतं. मग जेवायला आहे ना. पण हा प्रकार नव्हता माहित आम्हाला, आम्ही फक्त मुरकुळे करायचो. ते बी मी पहिल्यांदा खाऊ घातले, ते आठवतं का? हो ना, आमच्याकडे अशी करता पाहिजे, अशी असेल पद्धत. पहिल्यांदा कोथिंबीरचे मुटकुळे केले, एवढे फुल कॉन्फिडन्समध्ये का तुम्हाला दाखवते कोणत्या साईजचे केले ते. असे लिटरली असे मुटकुळे केले. यांच्याकडे बनवतात शेंगोळे ह्या प्रकारचे एवढे बारीक, आणि मी मुटकुळे केले असे कोथिंबीरचे सगळे पिठं टाकून. आणि अजून फुल कॉन्फिडन्समध्ये सांगते कशा आमच्याकडे एवढे जाड मुटकुळे करतात. नंतर घरी जाऊन फक्त मम्मीने चांगले बारीक केलं. ते म्हटलं का ग एवढे करता? म्हणे नाही, म्हणे असे नाही करत, तुम्ही किती बोटा टचून काढलं असेल. बिचारे कधीच कोणी काय म्हणायचं नाही, चुकलं बुकलं तरी. त्यांना वाटलं हाय रेसिपी घ्यायची का. आजी याच्यापेक्षा बारीक करता ना का नाही? कोणत्या आजी? आपल्या आजी माझ्यापेक्षा तुम्ही जास्त बारीक करायचे. मला सुरुवातीला नाही जमायची, मी असे करून मम्मीकडे द्यायची, मग मम्मी बारीक करायची. या जास्त झाले ना आज, जास्त झाले, मागच्या वेळेस कमी होते. आमच्याकडे नाही बनवते नाही, मुटकुळे करतात कोथिंबीर. मी नाही कधी खाल्ले, म्हणजे मम्मीने नाही बनवले कधी. इकडे येऊनच खाल्ले ना, आवडलं ते. तेव्हा पण प्रेग्नेंट होते, तुम्ही मला थोडेच काय. आवडला नेमका प्रकार, थोडा खाल्ला होता तेव्हा. नंतर मग झाल्यानंतर मग कोणतं खाल्ला. आज दिली येण्यावाणी करते, पप्पाला तर अजिबात नुसतं समजते ती. कोणाच्या धमकीत नाही घाबरत. रात्री झोपायला गेले का मावशी लाडू गुडी लावते, तिला माहिती आहे रात्र करायची. घाबरत नाही आता कोणाला, बंड होऊन जायला ते बोलून मारून. तर गाईच आज मी तोंडावर पाणी सुद्धा मारेल नाहीये. हा सगळा विक्सचा ग्लो आहे. तर लोकांना तुम्हाला जर स्किन केअर करायचं असेल, सरळ विक्स लावून टाकायची, फुल चमक तोंडाला. हा खरंच, खरंच ना, काहीच नाही लावायचं. रात्री वॅसलीन नाही लावायची, इकडे तिकडे थोडी विक्स लावून घ्यायची, सकाळी लय चमकतं माणूस. सगळ्या पिंपल बसून जातात बरं. थोडी आगाऊ होईल, राहू दे रे बो, नको फरची पुसू. ओ माय, बॅकवर चालला तो फरची पुसायला. एवढं काम केलं असतं मग काय भाऊ, दिदीला ठेवायचं काम होतं. यांना चांगलं ट्रेन करणार आहे तुम्ही. तुम्ही शुभूला केलं असतं, आता आपल्याला किती मदत झाली असते. अर्धे काम आपल्याला मदत होणार. मी काढायला करणार, बायकोचं बेल झालं तरी चालेल. मला बी मदत, तिला बी मदत. तो मॉप घेऊन वर गेला, वरून पुसून आणेल ना बाई तो. तर गाई
आमचे शेंगोळे बनून झाले. गप्पा मारता मारता असं लय बोर झालं असतं म्हणून व्हिडिओ लावून दिला. माझा आजचा ब्लॉग पण बनला, शेंगोळे पण बनले. दिवसभर लोळत पडतो म्हणून ब्लॉग नाही बनवत. तर आपण हे आता टाकून देऊया पाण्यामध्ये. हे पण इकडं तयार आहे रस्सा. उकळलं ना मग काय बघ चांगलं उकळलं. केव्हाचं ठेवलंय, उकळ आली असेल पण कमी याच्यावर आहे ना. हे पा आता दाखवतो जाईल ते. कमी त्याच्यावर राहू दे ना, काही उकळ मारायची. नाही थोड्या वेळ असं राहू दे. काही मला माहिती तुला जात. तर मंडळी, शेंगोळींचे आमच्याकडे असे 3 प्रकार बनवतात. एक रश्शावाला असतो, एक त्याच्यापेक्षा कोरडे असतात, एक डायरेक्ट तव्यावर फ्राय असतात. तर आता आम्ही जेवण करतो. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा. असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.